मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, आपण त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला वाहन नोंदणी राज्य हे ऑप्शन निवडायचं आहे। आपलं जे काही राज्य आहे महाराष्ट्र, तर ते इथे निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर बसवण्याचे स्थानमध्ये आपल्याला डीलर प्रेमिसेस हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर ऑर्डर प्रकारमध्ये कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर नोंदणीकृत पत्त्याचा पिनकोड म्हणजे आरसी बुकवर जो नोंदणीकृत पिनकोड आहे तर तो टाकायचा आहे। त्यानंतर वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे आपल्या गाडीचा नंबर जो आहे MH तर तो टाकायचा आहे। त्यानंतर वाहन चेसिस नंबर शेवटचे 5 अंक टाकायचे आहे। त्यानंतर वाहन इंजिन नंबर सुद्धा आपल्याला शेवटचे 5 अंक टाकायचे आहे। ही पूर्ण माहिती आपल्याला आरसी बुकवर मिळून जाईल। त्याचबरोबर मित्रांनो, वाहन मालकाचा मोबाईल नंबर सुद्धा इथे टाकायचा आहे। आपल्या सोबत जो सद्यस्थितीमध्ये मोबाईल आहे तर त्याचा नंबर टाकायचा आहे। हे दुसरं पेज ओपन झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला जवळचं शहर निवडायचं आहे। आपल्या जवळील जे शहर आहे तर ते निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या जवळील HSRP केंद्र सुद्धा इथे निवडायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पसंतीची भेटीची तारीख आपल्या आवडीनुसार आपण इथे तारीख निवडू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, आता नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, पसंतीचा अपॉइंटमेंट स्लॉट निवडा यावरती क्लिक करायचं आहे आणि पसंतीचा आपल्याला वेळ निवडायचा आहे। नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, हे नवीन पेज ओपन झालेलं आहे। यामध्ये बघू शकता की आपण ज्या दिवशी गाडी घेतलेली आहे तर ती तारीख आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला वाहनाचा प्रकार इथे निवडायचा आहे। मोटरसायकल आहे की स्कूटर आहे तर ते निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आता ही पूर्ण माहिती आपोआप इथे भरण्यात जाणार आहे। त्यानंतर इंजिन प्रकारमध्ये आपली माहिती इथे आपोआप आली नसेल तर आपल्याला नॉट अवेलेबल हे ऑप्शन एक बघायला मिळतंय, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, नोंदणीकृत वाहन मालकाचं नाव, तर आरसी बुकवर जे नाव आहे तर ते नाव इथे आपल्याला टाकायचं आहे। त्या खाली मित्रांनो, आता आपल्याला बिलिंग राज्य या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। महाराष्ट्र आपल्याला हे ऑप्शन दिसणार आहे तर ते ऑप्शन आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आता एक नवीन पेज ओपन झालेलं आहे। यामध्ये आपल्याला बिलिंग पत्ता ओळ क्रमांक 1 यामध्ये आपला जो काही पत्ता आहे करंट, आता आपण सध्या जिथे राहतोय तर तो पत्ता इथे टाकायचा आहे। बिलिंग पत्ता 2 मध्ये सुद्धा आपल्याला तोच ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर शहरमध्ये आपण जिथे राहतोय त्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे आणि पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता इथे आपल्याला क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला OTP आलेला आहे, तो OTP टाकायचा आहे आणि कॅप्चा सुद्धा इथे भरायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। मित्रांनो, आता आपण इथे बघू शकता की जेवढी आपण माहिती भरलेली आहे की ती बरोबर आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे। जसं की नोंदणी क्रमांक, चेसिस नंबर, अपॉइंटमेंटचा तपशील, फिटमेंट ठिकाण, अशी पूर्ण माहिती आपल्याला इथे एकदा बघून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे। खाली ज्या टर्म्स अँड कंडिशन आहे तर ते एकदा वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर चेक बॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे पैसे भरा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला या पेजवर डायरेक्ट रिडायरेक्ट करण्यात येणार आहे। आपण डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, भीम, वॅलेट किंवा QR अशा कोणत्याही पद्धतीने पेमेंट करू शकतो। तर सर्वात सोपं म्हणजे आपल्याला इथे UPI ने पेमेंट करायचं आहे। UPI वर क्लिक करायचं आहे, शो कोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसं की हा कोड शो होईल तर आपल्याला इथे पेमेंट करून द्यायचं आहे। 531 रुपये पेमेंट आपलं इथे कटणार आहे। तर मित्रांनो, आपलं जे पेमेंट आहे तर ते सक्सेसफुल इथे झालेलं आहे। आपण इथे बघू शकता जी पावती आहे तर ती इथे बघायला मिळते। प्रिंट हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की जी पावती आहे तर ती आपल्या इथे बघायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करायचा आहे।